अकोले तालुका शिवसेना पक्षाचे तालुका पदाधिकारी 12 पंचायत समिती गणप्रमुख आणि गटप्रमुख व तालुका प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उत्तरनगर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख आदरणीय जगदीशजी चौधरी यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम तालुका कार्यकारिणीच्या वतीनं आज या ठिकाणी गेस्ट हाऊसमध्ये आयोजित केला होता। 1.5 महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती झाली, परंतु मध्यंतरी जरा त्यांची प्रकृती जरा बरी नसल्यामुळं आजारी असल्यामुळे ते ॲडमिट होते आणि म्हणून हा सत्कार कार्यकारिणीच्या वतीनं हा जो काही सत्कार सोहळा थोडासा उशिरा झाला। आज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चौधरी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ असतील, रामारेती कांडे असतील, युवासेना गणेशजी आसवले, रामारेती कांडे, दिलीपजी नवले, संदेशजी एखंडे, सगळेच प्रमुख, अजितजी हासे, सतीशजी नवले, सगळेच प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भविष्यातल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या विषयासंदर्भामध्ये सुद्धा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना जिल्हा प्रमुखांच्या समवेत या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। चांगल्या प्रकारची चर्चा आजच्या या मीटिंगमध्ये झालेली आहेत। येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे, भविष्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम पक्षीय पातळीवर घेतले जावेत या संदर्भात त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगल्या प्रकारची लवकरच सुधारणा हो, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो। अकोला तालुका शिवसेना युवासेना यांच्या संयुक्तपणे उत्तरनगर जिल्हा प्रमुखपदी आमचे मित्र जगदीश चौधरी यांची नियुक्ती झाली, त्यामुळे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी गेस्ट हाऊसला या ठिकाणी पार पडलेले आहेत। महेश नवलेंनी सांगितलं ते आजारी असल्यामुळं हा सत्कार समारंभ या ठिकाणी उशिरा होतो आहे। मी अकोला तालुक्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी हो आणि ते सगळ्यांमध्ये लवकरात लवकर चांगलं काम करण्यासाठी सामील होतील अशा शुभेच्छा व्यक्त करतो। आज आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रमुख त्यांच्या समवेत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। अकोला तालुक्यामध्ये अकोला तालुका शिवसेनेची पक्षाची रणनीती काय असावी ही सगळी सांगोपांग चर्चा या ठिकाणी त्यांच्या समवेत आम्ही केलेली आहेत। आणि निश्चितपणे अकोला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना पूर्ण अकोला तालुक्यामध्ये गावागावामध्ये तळागाळामध्ये या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचे केडर आहेत। आणि आपण जर इथून पाठीमागे जर बघितलं की गेली 5 ते 7 विधानसभेच्या निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पक्षाने लढवलेल्या आहेत। अगदी कमी फरकानं 50,000 60,000पर्यंत मतदान या अकोला तालुक्या जनतेनं उद्धव साहेबांच्या विधानसभेच्या उमेदवाराला या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणून अकोला तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद ही प्रचंड असल्यामुळं आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणुकीला सामोरं जात असेल, आघाडी असेल, युती असेल करताना आमच्या शिवसेना पक्षाला सन्मानानं त्या ठिकाणी वागणूक मिळाली पाहिजे, जागा मिळाल्या पाहिजे, तरच आम्ही त्याचा विचार करू अशी आमची जिल्हा प्रमुख आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी चर्चा केली। आता मी जास्त काही बोलत नाही, परंतु निश्चितपणे अकोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अकोला तालुक्याचा सगळी शिवसेना निश्चितपणे पूर्ण ताकदीनिशी ह्या निवडणुकीमध्ये उतरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो। आज या गेस्ट हाऊसमध्ये अकोले तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवसेनेची ओरिजिनल शिवसेनेची बैठक पार पडली। येणाऱ्या ज्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या कशा प्रकारे सामोरं जायचं या संदर्भात विस्तृत चर्चा झालेली आहे। सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आज 12 गण आणि 6 गटातले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। सगळ्यांचा चर्चेतून उहापोह झाला आणि आम्ही जे वरिष्ठ पदाधिकारी आहोत आमच्या सगळ्यांची मतं प्रत्येकाने आपापली मांडलेली आहेत। या निवडणुका लढताना 100% आघाडीच्या माध्यमातूनच आपल्याला
निवडणुका लढायच्या आहेत असं आमच्या सर्वांचं एकच मत आणि ठाम मत झालेलं आहे. परंतु आघाडी करत असताना, तालुक्यामध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढत असताना ती आघाडी शिवसेनेला सन्मानजनक असली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत झालेलं आहे. कारण शेवटी जिंकून याचा जो कयास आहे, जे खालचे जे गट आहेत, 2-3 खालचे जे आमचे गट आहेत, कोथरूडचा असेल, देवठाणचा असेल, धामणगावचा असेल, या ठिकाणी आमची ताकद पहिल्यापासून चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. तर आता अजून काही चर्चा कोणत्या आमच्या झालेल्या नाहीत, फक्त आमच्या पक्षाची बैठक झालेली आहे. येणाऱ्या काळात आघाडीतील जे पक्ष आहेत त्यांच्यासोबतही आमची चर्चा होईल आणि 100% आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढायची आहे असं आमचा आज एकमताने ठराव झालेला आहे. परंतु सन्मानजनक जागा सुटल्या पाहिजेत प्रत्येक पक्षाला आणि विशेष करून आम्हाला. शेवटी शिवसेना हा महाराष्ट्रातला फार मोठा पक्ष आहे. हो ठीक आहे, आमच्या पक्षाला थोडा आजारपण आलेला आहे पक्षफुटीमुळे मागच्या 2-4 वर्षापासून. पण याचा अर्थ असा नाही. आणि विशेष म्हणजे मला एक कौतुक वाटतं की आमच्या अकोले तालुक्यात महाराष्ट्रभर एवढं काही घटना घडल्या आहेत, पक्ष सोडून गेलेले आहेत कार्यकर्ते, परंतु अकोले तालुका आमचा अजूनही तसाच ठाम आहे. अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अजूनही आमच्यासोबतच आहेत. ही आमची जमेची बाजू आहे मला वाटतं. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आमचा शिवसेनेचा विधानसभेचा इथे उमेदवार नव्हता, त्याच्यामुळं मागच्या 5-6 वर्षात आमची पिछेड झाली असं मलाही वाटतं, जसं आमचे तालुका प्रमुखांनी मागाशी मांडलं. त्यामुळं कार्यकर्ते थोडे नाराज आहेत, कारण इथं पक्षाचं चिन्हच उभं नव्हतं. परंतु मग लोकसभेला पुन्हा पक्षाचं चिन्ह आलं. आमच्या तालुक्यानं 54,000 मतांचं लीड दिलं आहे. आणि मला वाटतं ह्या लीडवरतीच आमचे एक भाऊसाहेब वागचौरे साहेब खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षाचं कॅडर आहे, पक्षाला मानणारा वर्ग आहे, जनता मानणार आहे, परंतु त्याप्रमाणे आमचे उमेदवार उभे राहिले पाहिजेत. बघू, पुढे चर्चा होईल आघाडीसोबत. जसजशी चर्चा होईल पुढे तसं आपणास कळवण्यात येईल. धन्यवाद. जय. अजितजी, आपलं खरं प्रथम स्वागत आहे. उत्तरनगर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या तुम्ही संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाली, पत्रकारांना जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती, तुमचं अकोलेकर म्हणून स्वागत आहे. खरं तर ह्या तालुक्याने लीड देऊन खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना चांगल्या मतांनी निवडून दिलं. परंतु येणारा पुढला जो काही विधानसभा होती त्याचं लीड कमी दिसलं, कारण सगळ्यात जास्त लीड खरं तर अकोले तालुक्यातून मिळालं. असं का बरं झालं असावं? शेवटी कसं असतं की म्हणजे अंतर्मनातून सांगण्याच्या गोष्टी आहेत ह्या, बाह्यमनातून काय घडतं त्याचा काही विषय चर्चेत येत नाही जास्ती. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मारणारा जो वर्ग आहे त्यांना ते चिन्ह न दिसल्यामुळे कदाचित जनतेमध्ये तसा फरक पडला असेल. जेवढा लीड आपण लोकसभेला घेतला तेवढा आपण विधानसभेला नाही देऊ शकलो, कारण तिथे आघाडीतला दुसरा उमेदवार होता. त्याचा एक परिणाम जनतेवरती झाला असावा असं मला वाटतं. मागची जी नगरपंचायतची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये खरं तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होतं. त्यावेळेस काँग्रेस ही अलिप्त लढली. अक्षरशः भाजपाचे 1, 2, 5, 7, 10, 11 अशा मतांनी फक्त ते कॅन्डिडेट निवडून आले. बरोबर. आणि ह्यावेळेससुद्धा असं चिन्ह आहे की महाविकास आघाडीतले घटक पक्षातले राष्ट्रवादीचे नेते अमित भांगरे यांच्या मातोश्री या भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला आहे. संभ्रमाव्य अवस्था आहे. ते काय तुमच्याबरोबर मनापासून राहतील? आणि अजून त्या संदर्भात काहीच चर्चा झालेली नाही आहे. ही आमची प्राथमिक बैठक होती आमच्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची. आघाडीची बैठक येणाऱ्या काळामध्ये होईलच. पण मला असं वाटतं त्यांच्या मातोश्री जरी भाजपमध्ये गेलेल्या असल्या वर्करनी, पण ते स्वतः अजूनही शरद पवार पक्षामध्ये आहेत, अमित भांगरे. त्यामुळं अमित भांगरे म्हणजे शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकदा बैठक होऊन द्या, त्यानंतर आपल्याला कळेल काय नक्की होणार आहे काय होणार नाही. त्यांच्या मातोश्री राजूर गटातून उभे राहणार आहे. त्यांच्या विरोधात उद्या तुम्ही सक्षम कॅन्डिडेट देणार आहात? 100% आघाडीचा राहणार ना कॅन्डिडेट. जर आमची आघाडी झाली, जशी आता महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 100% उमेदवार द्यावा लागेल. इथं पाहायला गेलं तर आता सध्या महाविकास आघाडी आणि त्याच्या विरुद्ध महायुती पाहिजे होती, पण महायुतीमध्येच डबल रणनीती सुरू झाली आहे. तर डॉक्टर किरण लामटे वर्सेस या ठिकाणी वैभवराव पिचड आणि शिंदेसेना असणार आहे. मग याचा फायदा खरं तर महाविकास आघाडीला होऊ शकतो. होऊ शकतो. कशी रणनीती असणार आहे?
आता ती वेळोवेळी ठरेल. जसं चर्चा होईल आमची महायुतीमध्ये काय घडतं त्याचं फक्त आम्हाला ऐकण्याची मतलब आहे. त्यांचं काय घडतं त्यांचं त्यांना लकलाप. आमची जी महाविकास आघाडी आहे त्या माध्यमातून आमची जेव्हा चर्चा होईल आणि चर्चेतून एक एक पाऊल जसं आम्ही पुढे जाऊ तसं आपणास त्या संदर्भात अपडेट देऊ.